नमस्कार मित्रमंडळींनो. तर आज इथं सकाळच्या ब्लॉगची तयारी सुरू होऊन गेली आहे. तर सकाळचे वाजले आहेत 6 आणि 6 वाजता मी पीठ मळण्याला सुरुवात केलेली आहे. तर डब्यासाठी बनवत आहे मी पोळी आणि चण्याची भाजी, चणे आणि बटाटे. तर बघा इथं पीठ मळून झालेलं आहे माझं. आता इथं मी कांदे, टमाटे आणि कोथिंबीर असं सगळं कापून ठेवलेलं आहे. शिवाय मी काळं मसाल्याचं वाटणही तयार केलेलं आहे ना, तेही मी चण्याच्या भाजीत टाकलेलं. आणि बघा इथं खूप जोरात पाऊस पडत आहे. सोसायटीत खूप पाणी भरलेलं आहे. आणि इथे दुपारी मग त्यानंतर आम्ही डब्या झाल्यानंतर दुपारी मुलांना सुट्टी होती पावसाची, तर कटलेस आम्ही बनवायची तयारी केली. पाऊस खूप होता ना, म्हणून मुलांना मॅसेज येऊन गेलेला होता की स्कूलची रजा आहे. तर मग मुलं म्हणाले आज काहीतरी नवं बनव मम्मी, की आज सुट्टीचा दिवस आहे, काहीतरी चांगलं बनव पावसात. तर मी इथं कटलेस बनवलेले आहेत. बघा बटाटे मी आधीच चण्यासोबत बाफून ठेवलेले आहेत आणि त्याचे मी कटलेस मस्तपैकी बनवलेले आहेत. त्यांना मी हार्ट शेपमध्ये केलेले आहेत, पण थोडेसे तुटलेले आहेत माझ्याने. तर पलटवायला गेली तर काही तुटून गेलेले आहेत. सगळे जास्त एकसोबत टाकले ना, म्हणून तुटून गेले आहेत. तर बघा याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा, मी रेसिपी देईन. सिम्पलची आहे, मी काही जास्त हे केलेलं नाही त्याच्यात. तर कारण की जास्त व्हेजिटेबल काही यांना आवडत नाही. तर डबा दिला, मग मुलांसाठी हे सगळं नाश्ता वगैरे आवडतो त्यांना. तर आपल्याला बटर वगैरे टाकायचं असतं, तर मुलांना बटर टाकून केलेलं आहेत मी. माझ्या स्वतःसाठी मी तेल टाकून फ्राय केलेत मस्त फ्राय पॅनमध्ये. कारण की मला बटर वगैरे मला सगळं आवडत नाही. तर कोणाला माखन बटर जे आवडलं ते, चीज वगैरे जे आवडलं ते टाकू शकतो. काहींना तुपातही आवडतात. कटलेस मस्त कडक होतात त्याच्यात, पण ज्यांना आवडत असेल ते नक्की ट्राय करू शकतात. कडक होतात मस्त त्याच्यात, एकदम क्रंची फ्राय होतात. तर अशा प्रकारे मी कटलेस बनवलेले आहेत आणि मुलांना मस्त सॉससोबत कटलेसही दिले. आणि मी बघा वडापावही बनवलेला आहे. तर म्हटलं आज काही ना काही चांगलं बनवून चांगलं खाऊया पावसात. तर मी कटलेस आणि बटाटे वडे असं सगळं बनवलेलं आहे. आणि पाव आणि वडा असं मी बनवून बघा मिरच्या तळलेल्या आहेत मस्तपैकी. आम्ही खूप छान नाश्ता असा पावसात. हा बघा हा आमच्या मागच्या वाड्यातला भाग आहे. तर वाड्याच्या मागं आमची मोठी भीत आहे, म्हणजे पाणी नाही आमच्या याच्यात घुसत. तर तिथं वाड्यात खूप सगळं पाणी जमा झालेलं होतं. आणि इथं बघा मला साई खूप मदत करतो आहे. तर साईने मला इथं मी भेंडी धुवून ठेवलेली आणि मस्ती पण करत आहे तसा माझ्यासोबत. आणि मस्ती करत त्याला पटवले मी, माझा मुलगालाही काम करतो असं तसं. तर त्यांनी मला सगळ्या भेंड्या इथं पुसून दिलेल्या आहेत आणि मी इथं कापत आहे. दुसऱ्या दिवशीची टिफिनची तयारी मी करून ठेवली आहे. इथं शाकभाजी साफ करून ठेवली आहे.